तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशी शिवसैनिकांची इच्छा आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील शिवसैनिक, मनसैनिक आणि नागरिकांचाही दोन्ही बंधूंनी एकत्र यावं असा सूर असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। सगळ्यांची आधीपासूनच इच्छा होती की राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावं म्हणून। आणि आता जी चर्चा चालू आहे त्याच्याबद्दल जर झालं तर हे सगळ्यांना समजा बळ देण्यासारखंच आहे आणि बरं होईल की सर एकत्र आले तर। शेवटी हे घरातलं भांडण आहे। दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर तुम्हाला बघितलं असेल फक्त चर्चा झाली की जे काही विरोधक आहे त्यांना कशी मिरची झोंबलेली आहे। आणि जर का खरोखरच हे एकत्र आले तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एका अर्थाने बळ मिळेल। आत्ता युग आलाय आणि निश्चित सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांना देखील आनंद होईल की दोन भाऊ एकत्र आले। आणि ठाकरेंची खरंच गरज महाराष्ट्राला, पण दोघांमुळे तिसऱ्याचा फायदा होतोय। दोन्ही मराठी भाषांसाठी लढणारे पक्ष आहेत, निश्चित आनंद होईल। हे मला असं वाटतं की उद्धव साहेबांनी राजसाहेबांनी एक तळमळातून मी एक सामान्य नागरिक म्हणून सांगतो की उद्धव साहेबांनी आणि राजसाहेबांनी एकत्र यावं ही एक आमची मनापासून इच्छा आहे। दोन्ही सैनिकासाठी अतिशय आनंदाची बाब आहे आणि महाराष्ट्रात एक नवीन चळवळ या दृष्टिकोनातून उभी राहील आणि खरे बाळासाहेबाचे वारस म्हणून दोन्ही सुपुत्र हे या महाराष्ट्रात परत एकदा होत आहे। दरम्यान त्यांनी अट घातली आहे की कट आहे लवकरच समजेल असं आशिष शेलार म्हणालेत। दोघांचा प्रश्न आहे, तर दोघांनी ठरवावं, नाहीतरी पारिवारिक पक्ष आहेत, आंतरकलह परिवारमधलाच होता, त्याने आपापसात ठरवलं तर त्यांना लक लाभ, त्यांना शुभेच्छा। एकाने साथ घातली, दुसऱ्याने अट घातली, पण ती अट आहे की कट आहे तर दोघांनी ठरवावं।